नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 16 जुलै 2019 2:30 वाजता झालेला तलाठी भरतीचा पेपर. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा. तुम्ही फार बोलता, आख्यात ओळखा. आख्यातवर एक प्रश्न विचारलेलाच आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रथम आख्यात हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा बुद्धिमत्तेचा आहे. बुद्धिमत्ता आणि गणित हा विषय जर तुम्हाला अवघड जात असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता किंवा ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर फ्री व्हिडिओसुद्धा आहेत, ते पाहूनसुद्धा तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. Choose the correct form of adjective for the given sentence. The burgle, stone and dash heirloom. काय असेल याचं योग्य उत्तर? ॲडजेक्टिव्ह ओळखायचे आपल्याला. चार पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जोड शब्द नसलेला शब्द ओळखा. साफसफाई, साजरा गोजिरा, लाकूड फाटा किंवा गारवेल. जोड शब्द नसलेला यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे. त्याचनुसार आख्यात ओळखा यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला तलाठी भरतीला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. काय असेल याचं योग्य उत्तर? तर गारवेल हे याचं योग्य उत्तर आहे. गारवेल. पुढचा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश येथे 2017 या वर्षामध्ये स्वच्छ शक्ती कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केलेले आहे. पटना, मैसूर, गांधीनगर या लखनौ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गांधीनगर हे याचं योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न तयार होतो इथं. कोणत्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर येथे स्वच्छ शक्ती कार्यक्रमाच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन केलेलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2017. इथे दोन प्रश्न तयार होतात, त्याचा दोन्हीचाही अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. इफ आय डॅश हंग्री, आय डॅश समथिंग फॉर द कॅन्टीन. am, should eating, had been, would have eaten, was eating, has been, would eat. काय असेल याचं योग्य उत्तर? टेन्स ओळखायचं आपल्याला. तर याचं योग्य उत्तर काय? इफ आय हॅड बीन हंग्री, आय वुड हॅव इटन समथिंग फॉर द कॅन्टीन. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. ग्रहण सुटणे, घटना पूर्ण होणे, काळजी संपणे, अडलेल्या गोष्टी मार्गी लागणे किंवा कसे तरी काम पूर्ण होणे. ग्रहण सुटणे या वाक्यप्रचाराचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे काळजी संपणे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर सरासरी काढा. हा सुद्धा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. हमसफर ट्रस्टद्वारे पहिले HIV मानवी रोग प्रतिकारक कमतरता विषाणू उपचार केंद्र आणि लेस्बियन, समलिंगी, उभयलिंगी, किन्नर आणि क्वीर LGBTQ यांच्यासाठी समग्र क्लिनिक भारताच्या कोणत्या शहर आणि राज्यामध्ये स्थित आहे? ते आपल्याला सांगायचं आहे या चार पर्यायापैकी. पुणे महाराष्ट्र, मुंबई महाराष्ट्र, गुडगाव दिल्ली या लखनौ उत्तर प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी LGBTQ यांच्यासाठी समग्र क्लिनिक आणि भारताच्या मुंबई आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये स्थित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी तालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द निवडा. चाचणी, चवड,
चहा, चळवळ. तालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द. तर याचं योग्य उत्तर काय? चहा. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या धातूचे कृदंत रूप ओळखा. बसणे. बसणे या शब्दाचं कृदंत रूप ओळखायचे आपल्याला. कृदंत साधित असलं पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बसून हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अपराध केला नाही हे सिद्ध तरी करा डॅश डॅश किंवा त्याची शिक्षा तरी भोगा. पण, परंतु, तरी किंवा. तर काय असेल याचं योग्य उत्तर? अपराध केला नाही हे सिद्ध तरी करा किंवा त्याची शिक्षा तरी भोगा. इथे किंवा दोनदा आलेला आहे, तर एकदाच आहे, इथे नाही. काय योग्य उत्तर असेल? किंवा. शहरे आणि महानगरपालिकांच्या नूतनीकरण आणि शहरी परिवर्तनासाठीच्या अटल मिशनद्वारे स्वच्छता उत्कृष्टता पुरस्कार 2019 साठी तिसरे बक्षीस विजेते डॅश डॅश होते. रायगड, कुंभकोणम, अंबिकापूर या मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे कुंभकोणम. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन विथ द बेस्ट प्रिपोजिशनल फ्रेज टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. माय आंटी ॲडवाइज मी नॉट टू टेक लाईफ डॅश डॅश बट टू वर्क हार्ड अँड लिव्ह अ गुड लाईफ. ऑन द मूव्ह, बाय द नेक, फॉर ग्रँटेड, ॲट एनी कॉस्ट. प्रिपोजिशनल फ्रेज आपल्याला ओळखायचं आहे, ज्यामुळे हे वाक्य पूर्ण होणार आहे. माय आंटी ॲडवाइज मी नॉट टू टेक लाईफ फॉर ग्रँटेड बट टू वर्क हार्ड अँड लिव्ह अ गुड लाईफ. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे? खोपोली, भैरा, वैतरणा या कोयना. महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. कोयना हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. या 4 पर्यायामध्ये चुकीचं कर्ता कर्म क्रियापद आहे, तर असा पर्याय निवडायचा ज्यामध्ये योग्य कर्ता कर्म आणि क्रियापद लिहिलेलं आहे ते. तर याचं योग्य उत्तर आहे त्याने 10वीच्या परीक्षेत यश मिळवले. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट सुटेबल डिटरमायनर फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश किटन्स आर टॉट टू हंट बाय देअर मदर्स. मच, एनी, मोस्ट, मोर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मोस्ट किटन्स आर टॉट टू हंट बाय देअर मदर्स. प्रसिद्ध रान कपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे या राज्यामध्ये स्थित आहे? राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश किंवा उत्तराखंड. रान कपूरचे जैन मंदिर किंवा चतुर्मुख धारण विहार हे या कोणत्या राज्यात स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्राइट प्रिपोजिशनल फॉर द गिवन सेंटेन्स. कॉस्मिक रेज कॅन नॉट ओनली डॅमेज द फ्रंट एंड डॅश डॅश अ रॅपिडली मूव्हिंग स्पेसशिप बट ऑल्सो गो डॅश डॅश द शिप अँड ॲस्ट्रॉनॉट्स देमसेल्व्स. काय असेल याचं योग्य उत्तर? ऑफ अँड थ्रो. म्हणजे पर्याय क्रमांक 1. म्हणजे कॉस्मिक रेज कॅन नॉट ओनली डॅमेज द फ्रंट एंड ऑफ ए रॅपिडली मूव्हिंग स्पेसशिप बट ऑल्सो गो थ्रो द शिप अँड ॲस्ट्रॉनॉट देमसेल्व्स. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. आधेसिव्हचं करेक्ट स्पेलिंग असलेले 4 पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे तो आपल्याला सांगायचं आहे.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ADHESIV हे याचं योग्य स्पेलिंग असलेला पर्याय आहे. जागतिक पाणथळ प्रदेश दिन 2019ची थीम काय होती? पाणथळ प्रदेश आणि हवामान बदल, सर्वांसाठी पाणथळ प्रदेश, पाणथळ प्रदेश वाचवा किंवा पाणथळ प्रदेश म्हणजे आमचे हृदय आहे. कोणती थीम आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पाणथळ प्रदेश आणि हवामान बदल म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. मुक्ता टिळक या पुणे महानगरपालिकेच्या BJPच्या डॅश महापौर आहेत. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या. मुक्ता टिळक. तर याचं योग्य उत्तर आहे पहिल्या. मुक्ता टिळक या पुणे महानगरपालिकेच्या BJPच्या पहिल्या महापौर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. असा पण प्रश्न विचारला जातो पुणे महानगरपालिकेच्या BJPच्या पहिल्या महापौर कोण आहेत? तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुक्ता टिळक. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्राइट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश ओपनिंग ऑफ डॅश इंडियन इकॉनॉमी हॅज लीड टू डॅश इमर्जन्स ऑफ इंडिया ॲज डॅश मार्केट फॉर टेक्स्टाईल्स. योग्य आर्टिकलवर सांगायचं आहे आपल्याला. ए अँड द पैकी योग्य आर्टिकल कोणते आहेत यामध्ये? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 द ओपनिंग ऑफ द इंडियन इकॉनॉमी हॅज लीड टू अँड एमर्जन्स ऑफ इंडियन ॲज अ मार्केट फॉर टेक्स्टाईल्स म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence. Check the dash if you want to be sure of the date. योग्य कॅलेंडरचं योग्य स्पेलिंग असलेलं वाक्य शब्द कोणता आहे या 4 पर्यायापैकी तो आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे जे की योग्य स्पेलिंग असलेला हा शब्द आहे. पुढचा प्रश्न. एप्रिल 2019 मध्ये भारतीय लष्करामध्ये सादर केलेल्या पहिल्या स्वदेशी लांब पल्ल्यांचा अस्त्रबंदुकीचे नाव काय आहे? ब्रह्मास्त्र, धनुष्य, विजय किंवा प्रहार. विजय किंवा प्रहार काय असेल याचं योग्य उत्तर? त्या अस्त्रबंदुकीचे नाव काय आहे? धनुष्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. गणिताचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये महाराष्ट्राच्या डॅश जिल्ह्यामध्ये विश्व शांती अहिंसा संमेलन आयोजित केले होते. पुणे, ठाणे, बॉम्बे किंवा नाशिक. कोणत्या जिल्ह्यामध्ये विश्व शांती अहिंसा संमेलन आयोजित केलेले आपल्याला सांगायचे आहे? ऑक्टोबर 2018 मध्ये. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D नाशिक हे आपलं योग्य उत्तर आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये विश्व शांती अहिंसा संमेलन आयोजित केलेलं होतं. मेटा जीवन गौरव पुरस्कार 2019 साठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? महेश एलकुंचवार, PV सिंधू, PK बेज बरुआ, अभिनंदन वर्धमान. मेटा जीवन गौरव पुरस्कार. तर मेटा जीवन गौरव पुरस्कार 2019 साठी महेश एलकुंचवार यांची निवड केलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द हायलाइटेड ॲडम्स या फ्रेज. द फूड ॲट लास्ट नाईट वेडिंग वॉज टेस्टी. टेस्टी या शब्दाचा अर्थ काय होणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे डिलिशियस म्हणजे पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द अप्रोप्राइट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं वाक्य कोणतं आहे यामध्ये ते सांगायचं आहे. आय सॉ अ गिफ्ट इन द शॉपिंग मॉल बट इट इज टू एक्सपेन्सिव्ह. योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं वाक्य कोणतं आहे या 4 पर्यायापैकी?
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेला वाक्य आहे. पुढचा प्रश्न, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते? चाचीचे, सलते, सलानाते, त इ आ. तर याचं योग्य उत्तर आहे चाचीचे. हे षष्ठी विभक्तीचे काय आहेत? प्रत्यय आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करा. धड डॅश डॅश धाकट, धड पकड, मर किंवा धाकटा. जोड शब्दावर एक प्रश्न विचारला जातो. तर याचं योग्य उत्तर काय? तर धड धाकट, धड धाकट म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे, ज्यामुळे जोड शब्द तयार होतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिले आहेत? शरद पवार, देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी किंवा अशोक चव्हाण. सर्वात तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे शरद पवार हे आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिले आहेत. Choose the correct form of verb that is in agreement with the subject. The cow as well as the horse dash dash on the grass in the field. Feed, grazing, is feeding, are feeding. काय असेल याचं योग्य उत्तर? The cow as well as the horse is feeding on the grass in the field म्हणजे पर्याय क्रमांक C हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आय विल फिनिश द वर्क डॅश डॅश लॉंग इट टेक्स. कंजक्शन ओळखायचं आपल्याला कोणतं आहे? अँड सो, आफ्टर, हाऊएव्हर या दो. तर याचं योग्य उत्तर आहे आय विल फिनिश द वर्क हाऊएव्हर लॉंग इट टेक्स म्हणजे पर्याय क्रमांक C हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, choose the most appropriate uses to fill in the blank in the given sentence. Dash dash repeated reminders. Deepak forget to call the bank. Despite, respite, in spite किंवा unspite. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिस्पाइट रिपीटेड रिमाइंडर्स दीपा फॉरगॉट टू कॉल द बँक. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट प्रीफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. एक्सपर्ट बिलीव दॅट डॅश डॅश स्ट्रोक थेरपी इज द ओनली शुअर शॉट वे अ स्ट्रोक पेशंट कॅन रिकवर. प्रीफिक्स ओळखायचं आहे. स्ट्रोकला कोणतं प्रीफिक्स लागणार आहे आपल्याला सांगायचं आहे. पोस्ट स्ट्रोक म्हणजे पर्याय क्रमांक B हे आपलं योग्य उत्तर आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पेट्रोटेक 2019 या भारताच्या प्रमुख हायड्रोकार्बन परिषदेची 13वी आवृत्ती डॅश डॅश येथे आयोजित केली गेली होती. मुंबई, वडोदरा, ग्रेटर नोएडा किंवा जयपूर. तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक C ग्रेटर नोएडा हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 61व्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे भारतामधील व्यक्तीचे मतदानाचे वय हे 18 वर्षे एवढे कमी केले गेले. 25 वर्षापासून, 23 वर्षापासून, 21 वर्षापासून किंवा 27 वर्षापासून. 61व्या संविधान दुरुस्तीनुसार सांगायचं आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे 21 वर्षापासून म्हणजे पर्याय क्रमांक C हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नीरा प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या बिहार. नीरा प्रकल्प सांगायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. नीरा प्रकल्प हा महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय अ कंपाऊंड सेंटेन्स. आपल्याला कंपाऊंड सेंटेन्स सांगायचं आहे कोणतं आहे ते या 4 पर्यायापैकी. कोणता आहे कंपाऊंड सेंटेन्स?
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. द स्कूल टीचर वॉज लेट टू हिज क्लास सो ही रन क्विकली. हे काय कंपाऊंड सेंटेन्स आहे, म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. ही इज अँड डॅश बिझनेसमॅन. एबल, आर्टफुल, ॲक्युमेन किंवा अडॉप्ट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आर्टफुल हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. नारायण सुर्वे यांचे माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. अपूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम या अर्धविराम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. स्वल्पविराम हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.